नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण काही गोष्टींमधून अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेणार आहोत। ह्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे आणि कोणत्या वस्तू करणे या दिवशी शुभ ठरते। तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला। शास्त्रात अक्षय तृतीयेला स्वयंभू मुहूर्त मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करणे, नवीन गृहप्रवेश करणे, व्यवसाय, उद्योग यासारख्या शुभ कार्यांची सुरुवात करणे शुभ आणि फलदायी मानले जाते। खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया ही नावाप्रमाणेच शुभ फल देणारी आहे। काही लोक विशेषतः नवीन वाहन खरेदी करणे किंवा गृहप्रवेश करणे, दागिने खरेदी करणे इत्यादी कामांसाठी या तारखेचा वापर करतात। आता असेही मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले भाग्य आणि यश घेऊन येतो। म्हणून काही लोकांना या दिवशी रिअल इस्टेटशी संबंधित काम, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, रिअल इस्टेट डील किंवा कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे फार फलदायी असते। अक्षय तृतीयेबाबत असेही मानले जाते की या दिवशी जे काही काम केले जाते त्यात आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात। म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही चांगले काम कराल त्याचे फळ कधीच संपत नाही। जर तुम्ही कोणतेही वाईट काम केले तर त्या कामाचे फळ तुम्हाला अनेक जन्मासाठी मिळणार आहे। देवांनी पृथ्वीवर 24 रूपात अवतार घेतला होता। यातील 6वा अवतार भगवान परशुरामांचा होता। पुराणानुसार त्यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता। या दिवशी भगवान विष्णूंच्या पायातून गंगा पृथ्वीवर अवतरली होती। सत्ययुग, द्वापार आणि त्रेतायुगाचा प्रारंभ या दिवसापासून मोजला जातो। शास्त्रांच्या या श्रद्धेला सध्या व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे, ज्यामुळे लोक अक्षय तृतीयेच्या मूळ उद्देशापासून दूर जात खरेदीमध्ये मग्न राहतात। खरं तर ही वस्तू खरेदी करण्याचा हा दिवस नाही। तुमचा जमा झालेला पैसा वस्तूंच्या खरेदीत खर्च होतो। वैशाखासारखा महिना नाही, सत्ययुगासारखा युग नाही, वेदासारखा धर्मग्रंथ नाही आणि गंगाजीसारखे तीर्थ नाही। त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेसारखी तिथी नाही। अक्षय तृतीयेमुळे वैशाख महिन्याचे वेगळेपण अबाधित राहिले। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा होणाऱ्या या उत्सवाचा उल्लेख विष्णू धर्मसूत्र, मत्स्य पुराण, नारदीय पुराण आणि भविष्य पुराण इत्यादींमध्ये आपल्याला आढळते। तुमची कौशल्य सुधारण्यासाठी आणि तुमची क्षमता वाढवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे। एखाद्याच्या कृतीला योग्य दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो। कदाचित हेच मुख्य कारण असावे की हा काळ दान वगैरेंसाठी सर्वोत्तम मानला जातो। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया ही अखातीज म्हणून साजरी केली जाते। ती भारतीय लोकांमध्ये अक्षय तीज या नावाने प्रसिद्ध आहे। पुराणानुसार या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान, दान, जप, स्वयं अध्ययन करणे हे शुभ मानले जाते। सत्ययुगाच्या प्रारंभाची तिथी असावी म्हणून तिला कृतयुगदी तिथी असेही म्हणतात। जर हा दिवस रविवार असेल तर तो सर्वात शुभ आणि पुण्यपूर्ण असतो आणि त्याचा शाश्वत प्रभाव देखील असतो। मत्स्य पुराणानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची अखंड फुले, दिवे इत्यादींनी पूजा केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि मुलेही अमर राहतात। गरिबांची सेवा करणे, वस्त्रदान करणे आणि शुभकर्माकडे वाटचाल करणे आणि वाणी व कृतीतून मानव धर्माचे पालन करणे हा अक्षय तृतीयेचा सणाचा अर्थ आहे। कलियुगातील नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि दान करावे। असे केल्याने पुढील जन्मात समृद्धी, ऐश्वर्य आणि सुख नक्कीच मिळते। भविष्य पुराणातील एका घटनेनुसार शाकल नगर नावाचा एक सद्गुणी व्यापारी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने स्नान, ध्यान आणि दानधर्म करीत असे, तर त्याच्या पत्नीने त्याला मनाई केली होती। दानधर्माच्या प्रभावामुळे त्याच्या मृत्यूनंतर व्यापारी द्वारका शहरात सर्व सुखांनी भरलेला राजा म्हणून अवतरला।
या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपल्या क्षमतेनुसार पाणी, धान्य, ऊस, दही, सत्तू, फळे, गूळ, हाताने बनवलेले पंखे, कपडे इत्यादींचे दान केल्यास विशेष फलदायी मानले जाते. धर्मादाय हे वैज्ञानिक तर्कामध्ये ऊर्जेच्या परिवर्तनाशी जोडले जाऊ शकते. दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यात करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्रावर आल्यास या दिवसाचे महत्त्व 1000 पटीने वाढते असे मानले जाते. या तारखेला चंद्रास्त झाल्यावर रोहिणी पुढे असेल तर पीक चांगले येते आणि मागे राहिल्यास उत्पादन चांगले येत नाही असा शेतकरी बांधवांचा समज आहे. ह्या दिवशी मिळालेले आशीर्वाद अत्यंत फलदायी मानले जातात. भविष्य पुराणानुसार ही तिथी युगादी तिथींमध्ये गणली जाते. सत्ययुग, त्रेता आणि कलियुग या तिथीला सुरू झाले आणि द्वापारयुग या तिथीला संपले. रेणुकाचा मुलगा परशुराम आणि ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षयकुमार यांचा जन्म या दिवशी झाला. या दिवशी पांढऱ्या फुलांनी पूजा करणे फायदेशीर मानले जाते. संपत्ती आणि भौतिक गोष्टींची प्राप्ती आणि भौतिक प्रगतीसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. धनप्राप्तीसाठी मंत्र, विधी आणि उपासना खूप प्रभावी आहेत. विश्वासांनी हा दिवस सोने, चांदी, दागिने, कपडे, वाहने आणि मालमत्ता खरेदीसाठी खास बनवला आहे. पंचांग न पाहता हा दिवस सर्वोत्तम मुहूर्तांमध्ये गणला जातो. दान केल्याने जाणत्या किंवा नकळत पापांचे भार हलके होऊन पुण्यकर्मात वाढ होते. अक्षय तृतीयेबाबत असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान खर्च होत नाही. म्हणजेच तुम्ही जेवढे दान करता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम तुमच्या अलौकिक खजिन्यात जमा होते. मृत्यूनंतर दुसऱ्या जगात जावे लागते तेव्हा त्या पैशातून दिलेले दान वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. पुनर्जन्मानंतर पृथ्वीवर आल्यावरही त्या खजिन्यात जमा झालेल्या संपत्तीमुळे पृथ्वीवर भौतिक सुख आणि समृद्धी मिळते. या दिवशी तुम्ही सोने, जमीन, पंखा, पाणी, सत्तू, जव, छत्री, कपडे काहीही दान करू शकता. जव दान केल्याने सोन्याचे दान मिळते. या तिथीला 4 धामांपैकी एक उल्लेखनीय धाम भगवान श्री बद्रीनारायणाचे दरवाजे उघडतात. अक्षय तृतीयेला श्री बिहारीजींचे चरण वृंदावनात वर्षातून एकदाच दिसतात. वास्तुशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात किंवा दुकानात पैसे ठेवण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा निवडावी. या दिशेने पैसा ठेवल्यास आर्थिक प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.